नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ही बातमी खूप महत्त्वाची आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फरवरी आणि मार्च हप्ता केव्हा मिळणार आहे याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की फरवरी आणि मार्चचा जो हप्ता हा तुम्हाला एकत्रित इथे पाठवला जाणार आहे आणि हा तुम्हाला 15 ते 20 एप्रिल दरम्यान मिळू शकतो. याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट आता जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा तुम्हाला किती तारखेपर्यंत मिळणार आहे आणि कोणत्या महिला यासाठी पात्र राहणार आहे. तर बघा महिलांनो, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता 15 एप्रिलपूर्वी एकत्र. लक्षात ठेवायचं महिलांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे फरवरी आणि मार्चचा जो हप्ता हा 15 एप्रिलपूर्वी तुम्हाला एकत्रित पाठवल्या जाणार आहे. तर बघा संपूर्ण बातमी. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 15 एप्रिलपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत. नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याने प्रलंबित लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारीच्या हप्त्यानंतर प्रतीक्षेत आलेल्या महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान काही महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांना दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर ज्यांची ई-KYC पूर्ण नसेल किंवा ज्या महिला अपात्र ठरतील त्यामुळे त्यांना 15 एप्रिलचा संयुक्त हप्ता मिळण्यासाठी महिलांना 31 मार्चपर्यंत आपली कागदपत्रे व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर महिलांनो, जर तुम्ही आपली ई-KYC 31 मार्चपर्यंत पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत हे 3,000 रुपये मिळणार नाही आहे. ठीक आहे. तर ज्या महिलांनी आपली ई-KYC पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली ई-KYC पूर्ण करून घ्यावी. तर महिलांना संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी वाचलेली आहे. तर यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे 15 एप्रिलपूर्वी तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पाठवला जाणार आहे. आणि ज्या महिलांनी आपली ई-KYC केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली ई-KYC 31 मार्चपूर्वी करून घ्यायची, नाहीतर तुम्हाला हा जो हप्ता हा मिळणार नाही आहे. लवकरात लवकर आपली ई-KYC दुरुस्त करून घ्या. 31 मार्च याची अंतिम तारीख आहे. तर महिलांनो, ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.